जागा छान केली आहे निवडली जागा. आणि कंपाऊंड बंद असल्यामुळं कोणाच्या मुलांना काळजी नाही की माझे बाबा फिरायला गेले कुठं पडले का वगैरे भानगड नाही. तर गार्डनने फिरायला आणि जवळ वाटलं की खरोखर खूप छान असं तुम्हाला भेटून अति आनंद झाला. आणि मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला माणूस हा जन्माला आल्यानंतर हा म्हाताराही होतोच. होय. आई बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. अरे वा, क्या बात आहे. लाल येते पंचवर्षांनी दशवर्षांनी ताड येते, प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरे. नाही. क्या बात आहे. तर या. छान. खूप बरं वाटलं. खूप छान. याचा अर्थ म्हणजे असं मित्र मनुष्य जन्माला आला मित्र, हा. त्या वेळेपासून 5 वर्षपर्यंत त्याला मारायचं काहीतरी करायचं. 10 वर्षपर्यंत सांगायचं, 10 वर्षपर्यंत मारायचं. तेव्हा तो 16 वर्षाचा झाला त्यांना वडील आणि तो मुलगा मित्राप्रमाणे राहायचे. असं आहे. नाही, लाड नाही, नाही. अगोदर लाड करायचे हा. समजून मग मित्र नंतर बनवले. मारायचं. कसं मोठं होईल तसं दोघी फ्रेंड कसे जातात त्याप्रमाणे. मित्रवाद. काय काय अनुभव म्हणजे कसं खरंच बरं वाटलं इथं. आज मित्रांनो आम्ही इथं घरकुल हा एक वयोवृद्ध आश्रम आहे. त्यामधला आश्रम म्हणणं खूप चुकीचंच वाटेल, पण एक गरज आहे आपल्याला. आईवडिलांचं प्रेम किंवा ते घर किंवा ती माया छत्र म्हटलं तरी काय म्हटलं नाही, हे छत्र आहे. जिथं माहेर जे पुण्याचं छत्र आहे, जिथं आपल्याला माया पुलकी किंवा समाधान जे मिळतं ते खरोखर इथं मिळायला लागलं आम्हाला. यांच्याकडे पाहिल्यानंतर खरोखर हे आमचे आईवडील आहेत, हे आमचे वडील आहेत, ते आमच्या आया आहेत. अशा पद्धतीचं खरोखरच आता मनाला एक मन प्रसन्न होणारं असं एक वातावरण आणि एक प्रेरणा देणारं किंवा एक संदेशसुद्धा जाऊ शकतो की बघा ही वेळ का. आता मी ह्या विषयावरती नाही जाणार की आश्रम असावे की नसावे किंवा ही वेळ आले नाही आले याच्यावर न जाता आपल्या आईवडिलांना आपण जपणं किंवा त्यांची सेवा करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. याच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. 100% बरोबर आहे. मी सांगू इच्छितो की त्यांचा आशीर्वाद नक्कीच आम्हाला देऊया. आणि जे काय ठीक आहे आपली गावठी भेट होते मला बरं वाटलं. आणि असं तुम्हाला तुमचं आयुष्य लागलं हे सोच मी सांगितलं. तुम्ही पण छान हेल्दी राहा आणि जे काम करतात ते देशाची सेवा म्हणून करा. म्हणजे तुम्ही काय पोस्टला होता? जे रामदुर्ग या गावात जन्माला आले. हां हां. अरे वा, पटवर्धन वगैरे सरकार आपटे सरकार मी चांगलं बघत होय? पाहिजे. 1963 पर्यंत तिथं मॅट्रिक झाली. मग माझे वडील गव्हर्नमेंट सर्व पाहिजे. मग त्यांची बदली झाली माझ्या नशिबाने बेळगावला. मग बेळगावात मी GSS कॉलेजला गेलो. अरे वा. 4 वर्ष तिथं BSc केली. मग परत धारवाडला गेलो आणि MSc केली गणितात. मग कॉलेजमध्ये येऊन 3 वर्ष शिकवलं. मग 3 वर्ष शिकवल्यानंतर मला सगळे म्हणाले की हे शिकवलं मग परत PhD करायला गेलो. मग परत धारवाडला गेलो. 2 वर्ष PhD केली आणि माझ्या नशिबाने मला अमेरिकेत PhDची स्कॉलरशिप मिळाली. मी माझं लग्न झालं. 74 साली अमेरिकेला गेलो. तिथं PhD केली. मग माझी PhD संपत अरे तेरे को 20,000 मिल जाएगा तू कॉम्प्युटर में आ जा म्हणाला. म्हटलं लेका मी कॉम्प्युटर एक कोर्स पण केला नाही, बायोडेटा पाठवून दे म्हणाला. आणि त्यांनी त्यात एक ओळ घातली, MS इन कॉम्प्युटर सायन्स एक्सपेक्टेड. डिग्री नाही. तर मी 10 ठिकाणी अप्लाय केलं. डिमांड होता ना, मला 5 जॉब मिळाल्या. अरे वा वा वा. मग तेव्हापासून मी कॉम्प्युटरमध्ये घुसलो. मग 2010 पर्यंत कॉम्प्युटरमध्ये काम. म्हणजे गणितामध्ये तुम्ही खूप गणितामध्ये तज्ञ होता. म्हणजे डिग्र्या रामानुजचं मी भरपूर आहेत. रामानुज शास्त्र्यांचं नाव ऐकलं. PhD गणितामध्ये, MSc इथं मॅथमॅटिक्समध्ये, तिथं MSc बायोस्टॅटिस्टिक्स, MSc इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, MSc कॉम्प्युटर सायन्स. ओ माय गॉड. नंतर एवढं करून इथं आल्यावर संस्कृतमध्ये MA केलं. काय सांगायला. सांगायला गेलं तर माझ्याकडे 5 MSc आणि 2 PhD आहेत. माय गॉड. डिग्र्या भरपूर आहेत. माझे दोन्ही मुलगे तिथेच जन्म आले, ते तिथेच वाढले. सुना पण तिथल्याच होत्या. आता मला 6 नातवंड आहेत.
एकटा वॉशिंग्टनमध्ये राहतो, एकटा तिकडे रालेमध्ये तिथे राहतो. आणि दोघांना दोन मुली एक मुलगा असं आहे. आणि आम्ही कधी कधी जाऊन त्यांना भेटतो. पण रिटायर झाल्यानंतर त्या देशामध्ये कधीही राहू नये असं सोशल लाईफच नाही आहे. बरोबर. म्हणजे मग दर गुरुवारी आपण 6 वाजता भेटूया तिच्यामध्ये. हम्म. इथं कसं आहे, कोणी पाहिजे तेव्हा. कोणी तुम्ही येऊन केव्हाही माझ्या गावामध्ये खटखट कराल, हे रे पाहिजे बस रे, चहा पिणार का, चहा पिणार काय आणि चहा कोण नेणार, आणि तू का आलास वगैरे काय नाही, त्या गप्पा मारणार, इकडे झाला तिकडे झाला निघून येणार. सोशल लाईफ इथं फार उत्तम आहे. तिथं सोशल लाईफ पूर्ण झिरो आहे. नोकरी करावी तिथं, प्रश्नच नाही. आम्हाला कधी काळा गोरा म्हणून कधीही द्वेष केलेला नाही. अरे वा. इथं मात्र फार आहे. तो गुजराती आहे, तो तामिळ आहे, असं. म्हणजे टाटामध्ये सुद्धा असं असं करतात, मला माहित आहे. पण तिथं तसलं कधीही एक दिवस सुद्धा आम्हाला वाटलं नाही. बघा. पण सोशल लाईफ रिटायर झालं तेव्हाच आम्ही ठरवलं की लपटायचं निघायचं. आणि मुलं आपल्या पायावरती उभारले, त्यांनी ते करताय. एक मोठा नातू होता, ME पण केला तो. काही नोकरी म्हणजे मला विचारायचं, तुम्ही सोशल लाईफसाठी इकडे आला की कसं काही? सोशल लाईफसाठी जास्त आलो. आणि ओके. आम्ही मागच एक फ्लॅट घेतला होता टेवकडेमध्ये 95 साली. मला भाड्याने वगैरे द्यायला गेलो होतो मी. आणि मग आता तिथं राहतो. आठवड्यात 2 दिवस तिकडे होतो. गप्पत म्हणून सहज म्हणून काय काम कधी कधी बँकेचं काम वगैरे असतं, नाही तर बाकी तिथे राहतो. संध्याकाळी आम्ही रामरक्षा वगैरे म्हणतो एकच सगळं बसून. म्हणजे ह्या असं म्हणजे सोशल लाईफ फार चांगला आहे. वा वा. बरेच असे वृद्धाश्रम मित्र आहेत, पण इथं फार आजारी असं कोणी नाही आहे. सगळे आमच्यासारखे असे चालत. Healthy lives. एक एक्सटेंडेड फॅमिली म्हणलं तरी हरकत नाही. अरे वा. छान फार आजारी पडलेला असा कोणी नाही. छान आम्ही छान. संध्याकाळी रामरक्षा म्हणतो, दुपारी भजनं म्हणतो सगळे मिळून. आणि हे तरी सकाळी चहा, नाश्ता, जेवण, दुपारी चहा आणि रात्री जेवण, एवढं सगळं जेवण. आपलं कपडे आणतात, धुतात, वाळत सुद्धा होतात. अरे वा, आणि काय पाहिजे, शेवाय चांगली गोष्ट आहे छान सर. आहे. काय काही जणांना माग पडतं, काही जणांना नाही. तुम्हाला असं वाटत नाही की आपल्या फॅमिलीसोबत म्हणजे सगळ्यांसोबत राहावं असं? आम्ही जात असतो की म्हणून मार्चमध्ये चालू बघा आम्ही. आणि आमची मुलं तर अमेरिकेत आहेत ना. माझा अख्खा भाऊ आहे पुण्याला, तिकडे जातो. आमची मुलं पण अमेरिकेमध्ये दरवर्षी जातो. ती पण एखाद्या वेळा येतात, येत नाही असं नाही. ते आम्ही जाण्याने चालू असतो. पण त्यांच्या ह्याच्यामध्ये झालं 1 महिना 2 महिने जाणार आम्ही. मार्च आणि एप्रिल. आणि एप्रिलला पण म्हणजे इकडंच तुम्हाला छान वाटतं? आम्हाला छान वाटतं इथं, कारण असे आमच्या वयाचे सोशल खूप आजारी नसलेले खूप लोक आहेत. अरे वा. छान. खोलीतनं बाहेर पडले की कोण कॅरम खेळतो, कोण चेस खेळतो. तुमच्याबरोबर बोलून छान वाटलं सर. कारण तुम्ही जेवढ्या PhD एवढ्या MSc केलं आणि एवढ्या चांगला तुम्ही स्पेशली सोशल लाईफ आणि तुमच्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी ह्या ठिकाणी आला. खरंच छान, मस्त. सर तुम्हाला म्हणजे विचारायचं होतं की तुम्ही कसं काय म्हणजे इकडं इकडं म्हणजे नोकरी करू. माझी मिसेस पण गव्हर्नमेंट सर्वंट होती. ती गोव्याला आणि कारवारला. असं करून 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. मुलाचं लग्न होऊन आता जवळजवळ 26-27 वर्ष झाली आणि मुलीचं लग्न होऊन 24 वर्ष झाली. तिची मुलगी आता फॉरेनला आहे, इंग्लंडला. आणि मुलाची मुलगी BSc नर्सिंग करून गोव्याला नोकरी करते. सगळे आरामात आहे. मला आठवलं मी आलो. अरे वा. छान छान. बाकीचे सर तुमचं काय ओळख तुमची? आदर्श नगर. ओके. भाऊ दोघं वारले. हां हां हां. आता ते ह्याला पुण्याला शिफ्ट झाले. पुण्याला शिफ्ट झाले. अरे वा. भावाची मुलं ठेवतो. त्यांनी ठेवले का? ओके ओके. नमस्कार आजोबा. तुम्ही कन्नडमध्ये ಜಮಖಂಡಿ ಮುದು ಜಮಖಂಡಿ ಮಾಲಿಂಗ್ಪುರ್ ಲೋಕಾಪುರಿ ಇಲ್ಲೇ ಹೆಂಗೆ ಬಂದ್ರಿ? ಯಾವಾಗ ಬಂದಿದ್ರಿ? ಹೆಣ್ಣಿನ ಮಕ್ಕಳು ಕಂಡುಬಿಟ್ರು, ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ ಮರಿಯಿಲ್ಲ. ಹೆಣ್ಣಿನ ಮಕ್ಕಳು ಕಂಡುಬಿಟ್ರು. ಸಾಯಂಕಾಲ ಸಾಕು ಅಂದರೆ ಹೆಣ್ಣಿನ ಮಕ್ಕಳು ಮುಂಬೈಗೆ ಫ್ಯಾಮಿಲಿ ನೌಕರಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದ ಹೆಣ್ಣಿನ ಮಗ. ಜಮಖಂಡ್ಯಾಗ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಐತಿ. ಹೆಣ್ಣಿನ ಮಕ್ಕಳು ಅವು
वयस किती आता 74 ರೀ ಮತ್ತು ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲ ನಿಮಗೆ ಅದೆಲ್ಲ ಖರ್ಚು ತುಂಬ್ತಾರೆ ನಮ್ದು ಇದ್ದೇ ಜಾಸ್ತಿ ಅವ್ರು ಮಾಡಿ ಯಾವಾಗ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಗಿದ್ರಿ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ವರ್ಷ ಆರಾಮದಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಹಂಗ ಅದಾರಿ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಭಾಳ ಚಲೋ ಅದಾವ ಮರಾಠಿ ಬರಂಗಿಲ್ಲ ರೀ ಮರಾಠಿ ನಾವು ಜಮ್ಕಂಡ ಮರಾಠಿ ಐತೆ ಸಂಸ್ಥಾನ ಜಮ್ಕಂಡಿ ರಾಜ ಕನ್ನಡ ಚಾಲು ಮರಾಠಿ ಸಂಸ್ಥಾನ ಅದ ರೀ ಅಲ್ಲಿ ಅದರ ಒಳಗೆ ಅದು ಸಿದ್ಧೆ ಪಟ್ವರ್ಧನ್ ಅದು ಎಲ್ಲ ಬರ್ತಾರಲ್ಲ आपटे ಅದು ಹೌದ್ರಿ ಅದ್ರ ಗೊತ್ತೈತಿ काय म्हटला फक्त पडकी घरं होती रिक्षावाला डोंगरची घरांची चांगली नाही म्हणून ह्या रस्त्यावरती माझा पेट म्हणजे समादेवी गल्लीपासून इथपर्यंत ते डोंगरेवाडीची काही घरं सोडत तिथे काही नव्हतं सगळी शेतं होती तिथपासून इथपर्यंत मग ते कोणी ते गणपती मंदिर बांधलं कांदी बेनक म्हणजे गणपती म्हणून बेनकेनहळ्ळी म्हणून त्याने गाव काढलं आणि मग आता तिथं एक आश्रयनगर म्हणून काढलं बरोबर राशन असं केलं. तिथून प्रवास तुम्ही सायकलीवरून राखोस कुपला वगैरे जायचं काय आता सायकलवरून आमची ट्रिप निघाली तेव्हा ट्रिप निघालेली अच्छा अच्छा सायकलवरून ट्रिप काढत होतो त्यावेळेचा तुम्ही अनुभव सांगायला तेव्हा सांगू आम्हाला 63 साली 63 साली 1963 सालीचा अनुभव सांगा हो 1963 अरे वा. हे खूप मोठा अनुभव आहे आणि जवळजवळ 40 60 65 वर्षापूर्वीचा अनुभव हां हा? 26 मिनिटं झाली मी जवळजवळ 60 65 ते 70 गुलबर्गा कारवार बदामी सगळीकडे तुम्हाला तुमचं बरं असेल तुम्ही कसं असता बरं असा ना आरवी देशपांडेचा नंबर नोकरी केली 5 वर्ष होतो तिथे काय असेल तू दांडील दांडील दांडेली दांडेली ओल्ड दांडेल म्हणून डोंगरावरती शाळा त्या शाळेत दांडे हा 23 म्हणून मास्तर होते त्यात 19वा नंबर माझा होता माझ्यापेक्षा किती सिनियर होते बघा बापरे आणि त्याच्यानंतर माझ्यापेक्षा आणि ज्युनियर 3 जण होते अशी दोघी होती शाळेत. विचार करण्याची गोष्ट आहे की सरांचं वय आता जर बघायला गेलं तर सर इथं घेऊया का बाहेर इथं घेऊ आपण द्या त्यांच्या